एसएससी जीडी भरती 2024-25 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिट कार्ड अप्लिकेशन स्टेटस जे आहे विद्यार्थी मित्रांनो, काय काय राज्यांचे या ठिकाणी शो व्हायला जे सुरुवात या ठिकाणी झाली आहे। तर आपल्या महाराष्ट्रातलं अप्लिकेशन स्टेटस केव्हापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जारी होऊ शकते, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। अप्लिकेशन स्टेटसच्या माध्यमातून आपल्याला एक कळणार आहे, अप्लिकेशन स्टेटस जेव्हा जारी होणार आहे तेव्हा आपल्याला कळणार आहे की आपला पेपर कोणत्या तारीखला आहे, कोणत्या सेंटरवर आहे, कोणत्या शिफ्टला हे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कळणार आहे। ठीक आहे, तर आपल्याला जे अप्लिकेशन स्टेटस जेव्हा येणार आहे तर तेव्हा आपल्याला कळणार आहे की आपला पेपर बा कोणत्या तारीखला आहे, कोणत्या टाइमला आहे, हे सर्व आपल्याला माहिती जे विद्यार्थी मित्रांनो त्या अप्लिकेशन स्टेटसच्या माध्यमातून या ठिकाणी कळणार आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रात अप्लिकेशन स्टेटस केव्हापर्यंत जारी होणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती मार्क घ्यावं लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचे असाल तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर एसएससी जीडी भरतीचे जे लेखी परीक्षेच्या तारखा या ठिकाणी आलेले आहे, तर 4 फेब्रुवारीला पेपर आहे, 5 फेब्रुवारीला पेपर आहे, 6, 7, 10, 11, 12, 13, 17, 18, 19, 20, 21 आणि 25 फेब्रुवारीपर्यंत हे एसएससी जीडी भरतीचे पेपर या ठिकाणी चालणार आहे। ठीक आहे, तर आता एसएससी जीडीचं जे विद्यार्थी मित्रांनो अप्लिकेशन स्टेटस केव्हापासून जे जारी होणार आहे आपल्या महाराष्ट्राचं, तर 5-26 तारखेपर्यंत तुम्हाला जे एसएससी जीडीचं जे महाराष्ट्र राज्याचं अप्लिकेशन स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटू शकते। तर 26 तारखेपर्यंत 26 जानेवारी किंवा 27 जानेवारीपर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो हे अप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी जारी होऊन जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की आपला पेपर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, आपला जिल्ह्याचा सेंटर कोणता आहे, आपला या ठिकाणी पेपरची शिफ्ट कोणती आहे, त्याचबरोबर आपला कोणत्या तारीखला या ठिकाणी पेपर आलेला आहे, हे सर्व माहिती तुम्हाला कळणार आहे। ठीक आहे, तर हे तुम्हाला जे ॲप्लिकेशन स्टेटस जवळपास 26 ते 27 जानेवारीला पाहायला भेटणार आहे। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जसं अपडेट आलं तसंच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळवण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे। जेव्हा आपण ते ॲप्लिकेशन स्टेटस पाहिलं, जेव्हा बा आपला पेपर आहे, तर तेव्हा आपल्याला कळणार आहे की आपला ॲडमिट कार्ड कधी येणार आहे। तर ॲडमिट कार्ड जे आहे पेपरच्या 3 दिवसा अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो ॲडमिट कार्ड येत असते। जसं आता तुमचा 4 फेब्रुवारीला पेपर असेल तर तुमचं जे 1 फेब्रुवारीला तुम्हाला जे एक तर मेसेज येणार आहे किंवा जीमेलवरच तुम्हाला येणार आहे की तुमचं अप्लिकेशन तुमचं जे या ठिकाणी ॲडमिट कार्ड जे आलेलं आहे डाउनलोड करून घ्या, ह्या तुम्हाला मेसेज या ठिकाणी येऊन जाणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, अप्लिकेशन स्टेटस जेव्हा येणार आहे 26 ते 27 तारखेला, तर त्यावेळेस तुम्ही पाहून घेता की बा आपला पेपर या ठिकाणी कोणत्या तारीखला आहे। तुमचा जर पेपर समजा 25 फेब्रुवारीपर्यंत गेला अंदाजी, ठीक आहे, 25 फेब्रुवारीला गेला तर आपण अंदाज लावायचा की आपला जो पेपर आहे 25 फेब्रुवारीच्या 3 दिवसा अगोदर म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला या ठिकाणी ॲडमिट कार्ड येणार आहे। ॲडमिट कार्डचा आपल्याला मेसेज येणार आहे, तर तुम्हाला निश्चित राहायचं आहे, टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही आहे। सर्वांच्याच हॉल तिकीट येणार आहे, अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट यायला सुरुवात झाली नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, पेपरच्या 2 ते 3 दिवसा अगोदर जे आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे। आता ज्या मुलांचा पेपर 4 फेब्रुवारीला आहे, तर त्या मुलांना 1 फेब्रुवारीला जे त्यांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे, जीमेलवर त्यांना मेसेज येणार आहे, टेक्स्ट मेसेज त्यांना येणार आहे की एसएससी जीडीचं या ठिकाणी तुमचं ॲडमिट कार्ड आलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या। ठीक आहे, तर तुम्हाला निश्चित राहायचं आहे 26 ते 27 तारखेपर्यंत जे आहे अप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी जारी होणार आहे। ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचं, तर तुम्हाला टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही, आपण त्यामध्ये तारीख पाहिजे, ह्या तारीखले बा पेपर आहे, तर मग काही टेन्शन नाही घ्यायचं त्या ठिकाणी। ठीक आहे, तर अशा प्रकारे आणि यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन जर घ्यायचं असेल तर आपल्याला किती मार्क घ्यावं लागणार आहे, जेणेकरून आपलं कोणत्या ना कोणत्या पोस्टमध्ये एसएससी जीडीमध्ये सिलेक्शन होणार आहे फायनल। ठीक आहे, तर महिला उमेदवारांसाठी सांगून देतो, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल 107 च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क पडले, 107 झालं, 105 झालं, तर
तुमचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते। कोणते ना कोणते पोस्ट तुम्हाला भेटू, सीआरपीएफ झालं, त्यात सीआरपीएफ झालं, बीएसएफ झालं, ह्या दोन पैकी एक भेटू शकतं। ठीक आहे, तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी आपल्याला या ठिकाणी 107 ते 8 मार्क पडले पाहिजे, जेणेकरून आपलं या ठिकाणी फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, एससी कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 160 पैकी एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना 110 मार्क तरी पडले पाहिजे, फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीचा कटऑफ खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। कमी मार्कावर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे। 160 पैकी 100च्या अंदर असेल तर सिलेक्शन तुमचं होणार आहे। जसं 96 झालं, 95 झालं, 94 झालं असे मार्क पडले तर सिलेक्शन या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी आपल्याला 110 मार्क तरी पडले पाहिजे, तर फायनल आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, आता पुरुष उमेदवारांसाठी जर पाहिलं तर पुरुष उमेदवार एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला जे एसएससी जीडी भरतीमध्ये या सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती मार्क असले पाहिजे, 160 पैकी 119 ते 120 मार्क आपल्याला असले पाहिजे। 120च्या वरतच आपण टार्गेट ठेवायचा। ठीक आहे, जेणेकरून आपलं फायनल या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, काहीही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आहे। ठीक आहे, 120 प्लस आपला जे या ठिकाणी स्कोर आपला या ठिकाणी ठेवा, जेणेकरून आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे। एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी एसटी कॅटेगरीला 110 जरी तुम्हाला मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे। ठीक आहे, एसटी कॅटेगरीचा कटऑफ खूप कमी एसएससी जीडी मध्ये लागतो, तर तुम्हाला 110 किंवा 115 प्लस तुम्हाला या ठिकाणी स्कोर ठेवावा लागणार आहे, जेणेकरून आपण सेफ असणार आहे फायनल सिलेक्शनच्या दिशेने। ठीक आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 160 पैकी आपल्याला 120 ते 122 मार्क पडले पाहिजे, जेणेकरून फायनल सिलेक्शन होणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचं। ठीक आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी आपल्याला 120, 122 किंवा 121 जरी असेल तर सिलेक्शन या ठिकाणी आपलं होऊन जाणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना 160 पैकी आपल्याला 122 किंवा 121 तरी मार्क पडले पाहिजे, जेणेकरून आपलं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे, त्या दिशेने आपण या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, ओपन कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी आपल्याला किती मार्क पाहिजे, 124 मार्क आपल्याला असले पाहिजे, तेव्हा कुठे आपलं फायनल या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर एवढा कटऑफ जे अंदाजे जाऊ शकते एक लक्षात ठेवा, आणि एवढाच कटऑफ जाईल असं काही नाही आहे, यापेक्षा कटऑफ कमी सुद्धा जाणार आहे। मी जो तुम्हाला हा कटऑफ सांगितला यापेक्षा जे विद्यार्थी मित्रांनो 10 मार्कानं 20 मार्कानं कटऑफ सुद्धा कमी जाऊ शकतो 120 पैकी। जर समजा पेपर हार्ड आला तर आता जे एसएससी जीडीचा पेपर होणार आहे 4 फेब्रुवारी पासून, कोणीही पाहिलं नाही पेपर सोपा आहे की हार्ड आहे, पेपरची लेवल सोपी आहे की कठीण आहे, हे कोणीही जे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत पाहिलं नाही आहे। पेपर जर एकदम हार्ड आला यावेळेस एसएससी जीडीचा तर समजून जा कटऑफ खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। 100 पर्यंत जरी आपल्याला मार्क पडले तर सिलेक्शन आपल्या या ठिकाणी पक्क या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, पेपर जेवढा हार्ड येणार आहे तेवढा कटऑफ कमी या ठिकाणी जाणार आहे, हे एक लक्षात ठेवा, आणि पेपर जेवढा सोपा येणार आहे तेवढा कटऑफ या ठिकाणी जास्त वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, पेपर जेवढा सोपा येईल तेवढा कटऑफ वाढणार आहे। ठीक आहे, तर त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो एवढे जर मार्क जर असेल आपल्याला तर बीएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, हे पद आपल्याला भेटू शकते। सीआयएसएफ जर पाहिजे असेल, एसएसबी पाहिजे असेल, एसएसएफ पाहिजे असेल, आयटीबी पाहिजे असेल तर याच्यासाठी आपल्याला 130 प्लस मार्क घ्यावं लागणार आहे पुरुष उमेदवारांना। महिला उमेदवारांना 115 ते 120 प्लस मार्क या ठिकाणी घ्यावं लागणार आहे, जेणेकरून सीआयएसएफ, एसएसबी त्याचबरोबर जे आयटीबी, आसाम रायफल ह्या पोस्ट या ठिकाणी भेटू शकते। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।